मुंबईसह 6 महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढणार, संजय राऊतांची माहिती. पुणे आणि नाशिकचाही समावेश. तर येत्या आठवड्यात युतीच्या घोषणेची शक्यता, राऊतांची माहिती. काँग्रेस स्वबळावर लढण्याबाबत ठाम, तर बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढल्याचा राऊतांचा टोला. शरद पवारांनीही सोबत येण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन. मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आज प्रचाराचा नारळ फोडणार. आदित्य ठाकरे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार. महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठे फेरबदल करणार. निकालाच्या आधारे मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती. 27 महापालिका लढण्याची घोषणा करत एमआयएमची महाविकास आघाडीला युतीची ऑफर. आमची मतं महायुतीऐवजी ठाकरेंना मिळणार, जलील यांचा दावा. तर एमआयएम मुस्लिम मतांचा मालक नाही, अंबादास दानवेंनी ऑफर धुडकावली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज महापालिका क्षेत्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार. तर प्रचारासाठी राहुल आणि प्रियंका गांधींना मुंबईत येण्याची विनंती करणार असल्याची वर्षा गायकवाड यांची माहिती. जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज भाजप कार्यालयात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची बैठक. भाजप 150 तर सेना 100 जागांवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती. उदय सामंत, अमित साटम उपस्थित राहणार. राज्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी. राज्यभरात आचारसंहिता लागू. जिल्हा परिषद निवडणुका 31 जानेवारी आधी घेण्याचा प्रयत्न. मीडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना आज पुन्हा चौकशीला बोलावलं. काल पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात दुय्यम निबंधक रवींद्र तारूंचीही कसून चौकशी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जॉर्डन दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पंतप्रधान मोदी आणि शाह अब्दुल्ला हे द्वितीय इब्न अल हुसैन भारत जॉर्डन बिझनेस फोरमला संबोधित करणार.